जय आदिवासी सर्वांना. तर आज मेट्रोचा प्रवास केला, त्याच्यात देहूचं पण दर्शन घेतलं. तुम्हाला सगळा व्हिडिओ पूर्ण दाखवते. आम्ही पहिले देहूला गेलो ना, तिथं वेदूची अशी मस्ती चाललेली. बघा कसं ते बबल घेऊन, म्हणजे त्याच्या भाषेत ते बबल आहे, त्याला काय म्हणतात आपल्याला माहित नाही. मग त्याच्यासोबत आम्ही त्याला बबलच म्हणतोय. ते बबल घेऊन तिथं त्याची मस्त अशी मस्ती चाललेली. आणि मी बघा कसं मस्त तयार होऊन गेलते. मी, ऋतुजा ताई, त्यांचे सासूबाई आणि अद्विक, वेदू, आम्ही एवढे जण होतो. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळच्या वेळेस ना आईला, आजी माझी, हिला आणायला मला नाशिक फाट्याला जायचं होतं. म्हणजे हेच जाणार होते आणायला, पण म्हणलं चल मला जायचंय, मी जाते. आणि मला मेट्रोनी, म्हणजे पहिल्यांदाच मी प्रवास करणार होते, तर मग मी गेले. मी म्हटलं चल आजीला पण मी मेट्रोने नेते. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, मेट्रोने प्रवास करते त्याचा. आपल्याला तिकीट तिथं जाऊन तिकीट काढावं लागते. तिकीट सेंटर पण आहे आणि दुसरीकडे तिकीट पण काढून देतात. आम्ही तिथंच ऑनलाईन तिकीट काढली, पेमेंट वगैरे केलं आणि गेलो. पण पहिले काय झालं, ही जी ट्रेन चालली आहे ना, तेव्हा काय झालं, आम्ही स्वारगेट ज्या बाजूला स्वारगेटच्या ट्रेन लागतात ना, त्या मेट्रो स्टेशनला थांबलो. मला माहितीच नाही का त्याच्या त्या बाजूला पिंपरी चिंचवडची लागते. मी परत उतरून खाली आलो आणि परत वरती चढून गेलो. एक फर्स्ट फ्लोअरला परत खाली यायला लागते आणि परत त्या बाजूला जायला लागते. मधून जाता येत नाही. आणि मग परत खाली उतरलो आणि परत वरती चढलो पटापट. म्हणलं आता करा पिंपरी चिंचवडची एखादी ट्रेन येईल, मेट्रो म्हणजे मेट्रो. आता मी माझ्या भाषेत ट्रेनच बोलते. आणि गेलो तर लगेच तिथं आलेलीच होती एक मेट्रो. मग लगेच तिच्यात चढलो पटकन. आणि आजी इतकी खुश होती ना, तिचं म्हणणं असं होतं की काय म्हाताऱ्या माणसाला कुठं घेऊन चालली ही पोरगी. आणि असे म्हणजे लय खुश, तिच्या चेहऱ्यावरती आनंद असं वेगळा होता. आणि ती विचार करत होती बाबा की असं, म्हणजे बघा तुम्ही तिच्या डोक्यात मनात किती विचार येत असन की काय 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 काय, बघा तिचा चेहरा तुम्ही. आणि मी पण लय खुश होते. पहिलाच प्रवास होता, एकदम भारी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ना खरंच तुम्ही पण करून पहा, तुम्हालाही छान वाटेल. मला तर लईच भारी वाटलं. आता पुढच्या वेळेस मी माझ्या वेदूला पण घेऊन जाणार. तर चला भेटूया नेक्स्ट.